हाय मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड दुसरा टेस्ट तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसमध्ये काय झालं काय नाही, चला तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे ना पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. इंग्लंडने अशी मस्त अशी आहे ना बॅटिंग केलेली आहे आणि पहिल्यांदा जेव्हा इंग्लंड तिसऱ्या दिवशी बॅटिंग करायला आली, मिया मॅजिक द सुपरफास्ट DSP आपला भारताचा सिनियर बॉलर याने आहे ना एकाच ओव्हरला आहे ना इंग्लंडचे खूप मोठे महान प्लेयरला आहे ना एकाच ओव्हरला आहे ना उद्ध्वस्त केलं. एक जो रूट आणि बेन स्टोकचं तर जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. भावाला आहे ना पहिल्याच बॉलला आहे ना सिराजनं एवढं मस्तपैकी आहे ना बाउन्सर मारलं, त्याला कळलं पण नाही आणि त्याला अपेक्षा नव्हती की हा बॉल आहे ना इतकं वर उडेल आणि आहे ना हाताला लागून आहे ना ग्लोजला आहे ना ते जे आहे ना लागून आहे ना बॉल आहे ना रिषभ पंतकडे गेला. रिषभ पंतनं मस्त अशी कॅच धरली. त्यानंतर आला हॅरी ब्रूक आणि जे स्मिथ. आई शपथ, या दोघांना आऊट काढणं असं वाटायला लागलं की आता आहे ना कठीणच आहे. भारताकडं कुठला बॉलरच नाही. दोघं एवढं मस्त बॅटिंग करत आहे. हॅरी ब्रूक आहे ना स्टार्टिंगला आहे ना व्यवस्थित आहे ना खेळा डिगे पण जेव्हा आपला प्रसिद्ध कृष्ण आला, जे स्मिथनं ते आहे ना तिने आहे ना एकाच ओव्हरला त्याला आहे ना 23 रना मारल्या. 6 बॉलला 23 रन. या सिरीजमधलं सगळ्यात महाग ओव्हर जे होत्या ना प्रसिद्ध कृष्णाचं. प्रसिद्ध कृष्णा बघितलं म्हणला ना जे स्मिथ, ये रे बेटा तू ये, असलं बडवलाय त्याला. औसे मौसे धुल्ला की नुसतं धुलाच नुसतं जी धुवायला लागला त्याला जबरदस्त की विचारू नका. एका ओव्हरला 23, त्यानंतर ना 10 रना. त्याच्या प्रत्येक ओव्हरला एक बाउंड्री 6 आहे. जसं पहिला सेशन सुरू झालता ना नुसतं आकाशदीप आणि आपला मोहम्मद सिराजनं स्टार्टिंगचे 8-9 ओव्हरा व्यवस्थित केल्या. त्यानंतर जसं मोहम्मद आपलं आला की प्रसिद्ध कृष्णा ह्यांच्यावरती जो दबाव होता बेन स्टोकचं आणि आपलं म्हटलं तर जो रूट, ही दोघं एका ओव्हरला आऊट झालते. पण त्यांचा दबाव आहे ना प्रसिद्ध कृष्णा आणि सुंदर जसं आले त्यांना काय झालं काय माहित नाही. प्रसिद्ध कृष्णाला तर बघितला ना आपला जे स्मिथ, येऊ दे प्रत्येक ओव्हरला आहे ना बाउंड्री 6 मारलेलंच आहे. आणि इंग्लंडची खास बात म्हटलं ना की आहे ना त्यांना आहे ना बाउन्सरवरती आहे ना शॉट मारता व्यवस्थित येते, जेणेकरून आहे ना ह्यांचा आहे ना त्यांनी एकाच जागेवर थांबतेत आणि बॉल ह्यांच्याकडे येते का हाय ना बघते तर त्यांच्या पैसे आलं म्हणला ना 6 बाउंड्री मारला. आणि इंग्लंडच्या प्लेअरला आहे ना जास्त करून आहे ना बाउन्सर टाकू नये आणि भारताच्या प्लेअरने आहे ना तीच केलाय, त्याला आलं ना बाउन्सरच. आता ही प्लॅनिंग कुणाच होतं मला काय माहिती नाही. एकतर हेड कोचचं होतं का कॅप्टनचं होतं का स्वतः प्रसिद्ध कृष्णाच होतं. त्याच्या म्हणजे पहिल्या सेशनला आहे ना आपलं जसं सेशन सुरू झालं पहिल्या 10 ओव्हरच्या आत आहे ना 84 वरती 5 आऊट होत्या. आता तुम्ही आहे ना स्कोअर आहे ना एवढा वाढलाय. हॅरी ब्रूक आणि जे स्मिथ यांच्या आहे ना 250+ पार्टनरशिप झालेली आहे. आणि जे स्मिथनं पहिलं त्याचं जे आपली जी 50 आहे ना 42 बॉलला आहे ना तो केलता किती 50. त्यानंतर त्याचं शतक 80 बॉलला आहे ना शतक तो हाणला. आणि इंग्लंडमध्ये सगळ्यात फास्ट शतक जे आहे ना त्याचं आहे म्हणजे फास्टेस्ट जे शतकची जी लिस्ट आहे ना त्यात आहे ना 4 नंबरला आहे. आणि हॅरी ब्रूकनं पण आहे ना हॅरी पॉटर झाला. जसं जे स्मिथ खेळायला लागला त्यानंतर त्याचं बघून पण आहे ना स्वतःहून आहे ना आपलं खेळणं ही ते आहे ना सगळे बदलला. मस्त मी बाउंड्री 6 ही ते मारला आणि इंग्लंडला मस्त असं पार्टनरशिप केलं. आणि भारताला वाटलं की जेव्हा ही जो रूट आणि बेन स्टोक आऊट झाले तेव्हा सगळ्यांना वाटलं की ही मॅच आपण इझी मॅच जिंकू शकता. पण तसं काय झालं नाही मित्रांनो, सगळं उलट झालं. पहिल्या सेशनला आहे ना 173 रन आल्या, नुसतं दोन विकेट. आणि खरंच बॉलिंग एवढी वाईट झाली की विचारू नका. आणि जे स्मिथचा आहे ना 120 वरती म्हणजे 120 वरती आहे ना शुभमन गिल आणि रिषभ पंतने आहे ना कॅच सोडला होता. शुभमन गिलचं जरा हार्ड होतं, म्हणजे कसं ते बॉल आहे ना लय स्पीडनं आलं. रिॲक्शन टाईम आहे ना एवढं नव्हतं. पण आहे ना आपला सलार नितीश कुमार रेड्डी भावानं आहे ना त्याच्या पहिल्याच ओव्हरला म्हणजे जसं लंच झालं त्यानंतर आहे ना त्यानं वर करायला आलता. पहिल्याच ओव्हरला आहे ना त्याचा बॉल आहे ना रिव्हर्स स्विंग झालता आणि
जे स्मिथचा आहे ना बॅटकट लागला होता, पण आपलं याला रिषभ पंतला आहे ना तो कॅच आहे ना व्यवस्थित धरता नाही आलं, आणि त्यामुळे तो आता 150+ स्कोअर केला आहे. आणि हॅरी ब्रूक पण 137च्या आसपास आहे. तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की आता इंडिया ह्यांना अलाउड करते की नाही, का हे दोघांनाच हॅरी ब्रूक या दोघांमध्ये आहे ना 300+ रनाची पार्टनरशिप झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कुणाचं किती योगदान आहे किती नाही ते चला तर मी तुम्हाला सांगतो. हॅरी ब्रूकने आहे ना 158 रन मारल्या, 17 बाउंड्री 1 सिक्स. जे स्मिथ 189 बॉलला आहे ना 170 वरती नाबाद आहे, अजून 20 बाउंड्र्या 3 सिक्स मारलेल्या आहेत. आणि हॅरी ब्रूकचं विकेट आकाशदीपने आहे ना काढलेलं आहे, मस्त असं बोल्ड केलेलं आहे. आणि भारत आता आहे ना एक मोकळा श्वास घेऊ शकते की हा अजून आपण आहे ना लीड घेऊ शकता. आणि आपलं आता अजून